नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या करिअर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याला शॉर्ट फॉर्ममध्ये BPT म्हणतात. फर्स्ट चॅप्टरमध्ये आहे. या थेरमला वेटेज आहे 3 ते 4 मार्काचं एक्झामसाठी. तर तुम्ही हा जो थेरमची प्रॅक्टिस रफ नोटबुकमध्ये 5 ते 6 वेळा केली पाहिजे मला तरी वाटते. तर हा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 7 पेज नंबरवर दिलेला आहे फर्स्ट चॅप्टर. सेकंड थेरम पायथागोरस थेरम, चॅप्टर नंबर 2 यामध्ये आहे. 34 पेज नंबरवर आहे आणि हा पण थेरम 3 ते 4 मार्काला आहे. तरी तुम्ही हा थेरम 5 ते 6 वेळा रफमध्ये लिहून घेणे व प्रॅक्टिस करणे याची डायग्रामसहित. त्यावेळेस तुम्हाला 3 ते 4 मार्क मिळण्याची शक्यता आहे. थर्ड जो थेरम आहे थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रेटल, सर्कल चॅप्टर 3rd नंबरचं. हा एक्झामसाठी वेटेज आहे 3 मार्क्ससाठी. हा जो थेरम आहे 68 आणि 69 पेज नंबरवर आहे टेक्स्टबुकमध्ये तुमच्या. या थेरमला तुम्ही मिनिमम 5 ते 6 वेळा प्रॅक्टिस केली पाहिजे मला तरी वाटतं. त्यानंतर तुमचं परफेक्ट होऊन जाईल. हा फिल इन द ब्लँक्स बेसवर टेक्स्टबुकमध्ये दाखवलेला आहे. 4th नंबरला जो थेरम आहे थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, चॅप्टर नंबर 3rd सर्कल. हा पण 2 ते 3 मार्काचा थेरम आहे. याची पण प्रॅक्टिस तुम्ही खूप 5 ते 6 वेळा केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही सर्कल वगैरे ड्रॉ करून बघितले पाहिजे 5 ते 6 वेळा. त्यानंतर 57 पेज नंबरवर आहे. 57-58 पेज नंबरवर आहे टेक्स्टबुकमध्ये. त्यानंतर जो 5th थेरम आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी. याला पण 3 ते 4 मार्काचं वेटेज आहे. हा पण थेरम तुम्ही 4 ते 5 वेळा याची प्रॅक्टिस केली पाहिजे. 23 पेज नंबरवर आहे टेक्स्टबुकमध्ये. जर मित्रांनो तुम्ही हे 5 थेरम 5 ते 6 वेळा रफ नोटबुकमध्ये लिहिले व त्याची प्रॅक्टिस केली तर तुमचे 3 ते 4 मार्क नक्की पक्के आहे. कारण यापैकी कोणतेही थेरम बोर्ड एक्झाममध्ये आले तर तुम्ही ते सॉल्व करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 मार्क मिळू शकते. तुमच्या बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.